हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. ऑइली स्किन ज्यांची असते त्यांना प्रत्येक सीझन मध्ये काही ना काही स्किन केअर रुटीन हे फॉलो करणं फार गरजेचं असतं. पावसाळ्यात देखील ऑइली स्किन वाल्यांना बरेच सारे स्किन प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात. तर पावसाळ्यात काय होतं की आपल्या स्किनवर सीबमचं प्रमाण हे जास्त होतं आणि त्यामुळे आपल्या स्किनवर ऑइल हे जास्त प्रमाणात साचतं. ऑइल हे जास्त झाल्यामुळे आपल्या स्किनवर पिंपल्स, ॲक्नी असे बरेच सारे प्रॉब्लेम्स हे आपल्याला फेस करावे लागतात. तर रेनी सीझन मध्येच नव्हे तर प्रत्येक सीझन मध्ये ऑइली स्किन तुमची असेल तर तुम्ही एक छान असं स्किन केअर रुटीन हे फॉलो करणं फार गरजेचं आहे. आता पावसाळ्यातही जर तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीन हे व्यवस्थित फॉलो केलं तर पावसाळ्यातही तुम्ही एक क्लिअर आणि ग्लोईंग स्किन मिळू शकता. शिवाय ज्यांची स्किन ही ऑइली असते त्यांना एक ठराविक काळानंतर त्यांचा चेहरा हा डल दिसू लागतो. तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी काही घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे. ते उपाय जर तुम्ही ट्राय केले तर तुम्ही नक्कीच तुमच्या ऑइली स्किन पासून सुटका मिळू शकता. त्यासोबतच तुमच्या स्किनवर जर काही पिंपल्स येत असतील किंवा काही स्किन प्रॉब्लेम असतील तर तेही या उपायाने तुमचे कायमचे दूर होतील. चला तर मग पाहूयात की ते उपाय कोणते. त्यामध्ये सर्वात पहिला उपाय आहे बेसन आणि निंबू. यस, आता बेसन आणि निंबू हा फेस पॅक जो आहे हा भरपूर सारे जण ट्राय करत असतील आणि त्यांना या बेसन आणि निंबूचा खूप छान असा रिझल्ट ही मिळतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 चमचा बेसन घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला 1 चमचा निंबाचा रस मिक्स करायचा आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा. 15 ते 20 मिनिट हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर तसाच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा हा थंड पाण्याने वॉश करा. आता याने काय होईल की तुमच्या स्किनवर जे एक्स्ट्रा ऑइल असतं ते रिमूव्ह होण्यास मदत होईल. त्यासोबतच पावसाळ्यात जी तुमची ऑइली स्किन आहे ती चिकट झाली असेल तर तो चिकटपणाही ह्या फेस पॅकने तुमचा कायमचा दूर होईल. तर फ्रेंड्स, हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तर नक्कीच ट्राय करू शकता. दुसरा उपाय आहे कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यस, आता पावसाळ्यात काय होतं की बऱ्याच प्रकारची धूळ आणि प्रदूषण त्यासोबतच वातावरण ही आपल्याला दमट जाणवतं आणि त्यामुळे आपला चेहरा हा चिकट आणि ओला होतो. आता कोमट पाण्याने चेहरा हा वॉश केल्याने काय होतं की आपल्या चेहऱ्यावर जे ओपन पोर्स असतात ते ओपन पोर्स मध्ये जे ऑइल असतं आणि जी घाण साचलेली असते ती रिमूव्ह होण्यासाठी मदत होते. आणि त्यासोबतच कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ केल्याने आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित होतं आणि आपल्याला पिंपल्स ही येत नाहीत. त्यामुळे तुम्ही शक्यतो दिवसातनं 2 ते 3 वेळा तुमचा चेहरा हा कोमट पाण्याने नक्की वॉश करा. त्यानंतर तिसरा उपाय आहे काकडी. आता काकडीचा तुम्हाला कुठला ज्यूस ही काढायचा नाही किंवा काकडीचा तुम्हाला कुठला फेस पॅक ही तयार करायचा नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, काकडी घ्यायची आहे, काकडीचे असे पातळ असे स्लाइस बनवायचे आहे. काकडीचे स्लाइस केल्यानंतर तुम्ही दुपारी किंवा रात्री हा उपाय करू शकता. हे स्लाइस जे आहेत ते तुम्हाला हलक्या हाताने तुमच्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे आणि हे तुम्ही अर्धा तास ठेवा. त्यानंतर तुम्ही ते स्लाइस काढून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा हा साध्या पाण्याने वॉश करू शकता. काकडीने काय होतं की काकडी ही तुमच्या चेहऱ्यावरचं एक्स्ट्रा ऑइल रिमूव्ह करतं. त्यासोबतच काकडी ही तुमचे स्किन ही ग्लो करते आणि त्यासोबतच याने तुम्हाला एक चेहऱ्याला असा कूलिंग इफेक्ट ही मिळतो आणि तुमचे अजून काही स्किन रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर तेही काकडीने कायमचे दूर होतील. त्यासोबतच तुमच्या स्किनवर जर खाज येत असतील तर तोही प्रॉब्लेम तुमचा काकडीने सॉल्व्ह होईल. त्यानंतर नंबर 4, मुलतानी माती आणि गुलाब पाणी. यस, आता मुलतानी माती आणि गुलाब पाणी याचा जो फेस पॅक आहे हा ऑइली स्किन साठी खूपच चांगला मानला जातो. कारण मुलतानी माती काय करते की आपल्या चेहऱ्यावरचं एक्स्ट्रा ऑइल असतं ते शोषून घेते आणि आपली स्किन ही क्लिअर करण्यास मदत करते. तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 चमचे मुलतानी माती घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्ही थोडंसं गुलाब पाणी हे मिक्स करा आणि ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे.
ते अप्लाय केल्यानंतर हा फेस पॅक तुम्ही 15 ते 20 मिनिट तसाच ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने तुम्ही तुमचा चेहरा हा वॉश करू शकता। आता या फेस पॅकने काय होईल की तुमच्या स्किनचं जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते बऱ्यापैकी रिमूव्ह होईल, त्यासोबतच तुमच्या स्किनवर पिंपल्स, ॲक्नी, ड्रायनेस आणि तुमची स्किन जर डल ही झाली असेल, असे बरेच सारे प्रॉब्लेम्स असतील तर तेही कायमचे दूर होतील। मुलतानी मातीच्या या फेस पॅकने तुमची स्किन ही आतूनच ग्लो करेल आणि हेल्दी राहण्यास मदत होईल। हा फेस पॅक तुम्ही ऑइली स्किन साठी नक्की ट्राय करा। त्यानंतर नंबर 5 आहे मध आणि साखर। आता चेहऱ्यावर जसं फेस पॅकची गरज असते तसंच आपल्या चेहऱ्याला एक स्क्रबरची देखील गरज असते। तर तुम्ही काय करा, 2 चमचे मध घ्या, 2 चमचे साखर घ्या, हे व्यवस्थित मिक्स करा आणि ते छान असं स्क्रब तयार होईल। आता हे स्क्रब तयार झालेलं असतं ते तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही हळूवारपणे अप्लाय करा आणि त्याने हळूवारपणे तुमच्या चेहऱ्याची मसाज करा, म्हणजे स्क्रब करा। याने काय होईल की तुमचा चेहरा हा डीप क्लीन होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत होईल। तर त्यासोबतच तुमच्या स्किनवर जर काही टॅनिंग असेल तर तीही दूर होईल। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगितले आहे। हे जर तुम्ही ट्राय केले तर नक्कीच तुमचा जो ऑइली स्किनचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला पिंपल्स येत असतील तर ते तुमचे प्रॉब्लेम्स नक्कीच दूर होतील। या 5ही उपायांमधला कुठलाही एक उपाय तुम्ही नक्की ट्राय करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।